नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण पूर्ण तुमचं कॅप राऊंडच्या शेड्यूल बद्दल बोलणार आहोत। ठीक आहे, लास्ट 2-3 दिवसापासून कंटिन्युअस व्हिडिओज नव्हतं टाकत कारण थोडं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं। ठीक आहे, आता रिकव्हरी होते म्हणून डेली व्हिडिओज तुमचे स्टार्ट होऊन जाणार आहेत। ठीक आहे, या चॅनलवरती तर व्हिडिओज येतीलच येतील, त्यापेक्षा जास्त व्हिडिओज तुमचे कॉलेज खजानावरती येणार आहेत। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून कॉलेज खजाना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा। ठीक आहे, तुमची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेज लिस्ट, सगळ्या गोष्टी त्या चॅनलवरती येणार आहेत। त्यातला त्यात पहिल्या 10,000 सबस्क्रायबर मधून लकी 100 सबस्क्रायबरला चूज करून त्यांना 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर पण जाणार आहे। त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव सुद्धा डिक्लेअर होतील, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। प्रत्येक विद्यार्थी तुमच्या प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी कॉलेज खजाना चॅनलवरती येणार आहेत। तो सेपरेट प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती फक्त तुमच्या कॉलेजेसच्या गोष्टी येणार आहेत। बाळांनो, नक्कीच सबस्क्राईब करा। ठीक आहे, अजून पण खूप सारे व्हिडिओज मी तिथे टाकलेले आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकतात। बोलू प्रिव्हियस इयर ट्रेंड नुसार हे पूर्ण तुमचं शेड्यूल बनवलेलं आहे। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, करंट इयरचे अनाउन्समेंट अशा पद्धतीने होऊ शकतात। ठीक आहे, चला आता तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे बाळांनो, फायनल मेरिट लिस्ट ती तुमची 24 जुलैला लागणार आहे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही सगळे ग्रीव्हन्सेस वगैरे तुमचे सबमिट होतील। ठीक आहे, काय म्हटलं इथं, द फायनल मेरिट लिस्ट इज रिलीज आफ्टर द रिझॉल्विंग ग्रीव्हन्सेस सबमिटेड बाय द कॅन्डिडेट। तुमचे जे ग्रीव्हन्सेस असतील ते रिझॉल्व्ह होतील आणि त्यानुसार तुमची फायनल मेरिट लिस्ट 24 जुलैला येणार आहे। ठीक आहे, हे तर आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे। ठीक आहे, त्यानुसार थोडेफार रँक्स चेंज होणार आहेत का बाळांनो, थोडेफार होतील, जास्त नाही होणार। ठीक आहे, थोडेफार एकदम। ठीक आहे, ज्यांचं सपोज ओपनचं ओबीसी मध्ये कन्वर्ट झालं ग्रीव्हन्सेस थ्रू, ठीक आहे, त्यांची तिथे रँक थोडीफार ओबीसी मध्ये येऊन लागेल। मग ओबीसीची जी विद्यार्थ्याची रँक असेल ती थोडीशी खाली जाऊ शकते, है ना, थोडेफार चेंजेस होऊ शकतात, जास्त चेंजेस नाही होत फायनल मेरिट लिस्ट मध्ये। ठीक आहे, हा तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे असते त्याच्यात खूप सारे चेंजेस होतात। ठीक आहे, आता बघूया तुमची फर्स्ट डेट, कॅप राऊंड 1। कॅप राऊंड 1 साठी एंट्री तुम्हाला भरावी लागेल, ऑप्शन फॉर्म भरावा लागेल। ठीक आहे, ऑप्शन फॉर्म तुमचा अराउंड 25 ते 27 तारखेच्या आसपास तुम्हाला भरावं लागणार आहे, 25 ते 27 तारखेच्या दरम्यान। आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 4 ते 5 दिवस देतात बाळांनो। ठीक आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण लास्ट इयर फक्त 3 दिवस दिले होते म्हणून यांनी एस्टिमेशन इथं 3च दिवसाचं दिलेलं आहे। 25, 26, 27 ला तुमचा ऑप्शन फॉर्म भरणं असेल। ठीक आहे, पण तुम्ही असं कन्सिडर करा 4 ते 5 दिवस तुम्हाला भेटतील, है ना। आता तुम्हाला काय करायचं, ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये काय असतं बाळांनो, तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट अपलोड करायची असते। म्हणजे आता असं असतं ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 90% आले तर गव्हर्नमेंट असं नाही करणार की 90% नुसार या मुलाला हे कॉलेजेस अलॉट करून द्या, नाही, तुम्हाला गव्हर्नमेंटला एक लिस्ट द्यावी लागेल आणि तुम्हाला विचारावं लागेल की 90% माझ्या आहेत, मी ही तुम्हाला कॉलेज लिस्ट देतोय, याच्यामध्ये मला कोणतं कॉलेज लागतंय, जे लागत असेल ते मला निवडून द्या आणि त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेणार आहे। ही पूर्ण प्रोसेस असते, असं तुम्ही कन्सिडर करा। तर त्यासाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट द्यावी लागते। आता ही कॉलेज लिस्ट खूप महत्वाची असते बाळांनो, या कॉलेज लिस्टमध्ये एक मिस्टेक तुमचं आयुष्य खराब करू शकते। ठीक आहे, ही कॉलेज लिस्ट खूप इम्पॉर्टंट असते। ही कॉलेज लिस्ट अशा पद्धतीने बनवा जेणेकरून तुमचे कमी जरी पर्सेंट आले तरी तुम्हाला एक चांगलं कॉलेज अलॉट व्हावं, अशा पद्धतीने प्रेफरन्सेस लावा। जर तुम्हाला नाही लावता येत बाळांनो, प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल पण होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का रे बाळांनो, कॉलेज लिस्ट मध्ये मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, ऍट द एंड एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला। ठीक आहे, म्हणून लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून कोणत्या कॉलेजेसमध्ये तुमचं लागू शकतो किंवा म्हणजे एक्सेप्ट साईडला असू शकतो, ते सगळे कॉलेजेस चूज करणार, ते कॉलेज लिस्टमध्ये तुमच्या टाकणार आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। लास्ट चान्स आहे, 3 ते 4 दिवसच आता रजिस्ट्रेशन ऑन राहणार आहे। गोष्ट समजते। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथे बघू शकतात। एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अलॉट होतो बाळांनो। ठीक आहे, जो नेहमी तुमच्या सोबत असतो, कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा त्यांना। एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत ते तुमच्या सोबत असतात। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू। इथं एक चूक तुम्हाला आता तर रिग्रेट होणारच होणार आहे। 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पास आउट होणार, प्लेसमेंट लागणार नाही, तेव्हा तुम्हाला वाटेल की या कॉलेजमध्ये मी का आलो, त्यावेळी जर चांगलं डिसिजन घेतलं असतं, माझ्या आई वडिलांचा पैसा वाचला असता। तर या गोष्टीची तुम्हाला जाणीव ठेवायची, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, काउन्सिलर कडून बनवून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, चला आता नेक्स्ट डेट बद्दल बोलूया, प्रोव्हिजनल अलॉटमेंट। ठीक आहे, आता तुमचं कॅप राऊंडचा तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही 29 जुलैच्या आसपास तुमचा अलॉटमेंट लागून जाईल। आता मला गॅरंटी आहे, मी शुअर आहे बाळांनो, ही डेट डिले होणार आहे या वर्षी। ठीक आहे, आता हे सगळं शेड्यूल लास्ट इयरच्या शेड्यूल नुसार आहे, तुम्ही असं कन्सिडर करून घ्या 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागेल पहिल्या वर्षाचं, म्हणजे पहिल्या राऊंडचं। ठीक आहे, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला हे कॉलेज लागलं की 2-3 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला समजेल। ठीक आहे,
तेच म्हटलंय इथं या पॅरेग्राफमध्ये, तेच म्हटलंय, तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स. आता जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 2-3 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे. आता बघा हे जे शेड्यूल दिलंय बाळांनो हे एक्झॅक्टली लास्ट इयरच्या शेड्यूल नुसार दिलेलं आहे, पण यावेळेस ना खूप एक्सटेन्शन देत आहे सीईटीचे, खूप काय देत आहे, एक्सटेन्शन देत आहे. म्हणजे आता रजिस्ट्रेशन पण बघा किती दिवस पोस्टपॉन होऊन गेलं, व्हेरिफिकेशन पण पोस्टपॉन झालं, म्हणून मला तरी वाटतं ग्रीव्हन्सेस आणि फायनल मेरिट लिस्ट पण थोडं पोस्टपॉन होईल. पण आपण पोस्टपॉनमेंटच्या आधारे शेड्यूल नाही सांगत आहे, आपण जे एक्झॅक्टली लास्ट इयर शेड्यूल फॉलो केलं होतं त्यानुसार शेड्यूल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. 30 जुलै ते 2 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स करावं लागेल. म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला एक तर फ्रीज करावं लागेल ऑप्शनला, एक तर फ्लोट करावं लागेल, एक तर ऑटो फ्रीज करावं लागेल. ऑटो फ्रीज तर ऑटोमॅटिक होऊन जाईल, तुमची गरज येणार नाही. पहिल्याच राऊंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागून गेलं तर तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. फ्रीज करणं म्हणजे काय, मला आता जे कॉलेज भेटलं मी समाधानी आहे, मला आता पुढच्या राऊंडमध्ये नाही जायचं, मला कॉलेज बुक करायचं, त्याला म्हणतो आपण फ्रीज करणं. फ्लोट करणं म्हणजे काय रे बाळांनो, हे कॉलेज मला भेटलंय, हे मी 1000 रुपये देईल, खिशात ठेवेल आणि नेक्स्ट राऊंडमध्ये जाईल. नेक्स्ट राऊंडमध्ये याच्यापेक्षा वरचं कॉलेज, फॉर एक्झाम्पल 50 कॉलेजची लिस्ट टाकलेली आहे तुम्ही, 40 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं पहिल्या राऊंडला आणि तुम्हाला वाटतंय की मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे, 40 नंबरचं कॉलेज खिशात ठेवा, 1 ते 39 मध्ये चेक होईल. 1 ते 39 मध्ये जे कॉलेज लागलं ते तुम्हाला घ्यावं लागेल, 40 नंबरचं तिथं जाईल, ही गोष्ट समजून घ्या. 40 नंबरचं कॉलेज जाईल, ही गोष्ट समजून घ्या. म्हणून कॉलेज लिस्टमध्ये जे कॉलेज तुम्ही टाकताय त्याच्या वरचे कॉलेजेस सगळे चांगले पाहिजे. गोष्ट समजते, पहिल्या नंबरचं खूप चांगलं, सेकंड नंबरचं थोडंसं चांगलं, तिसऱ्या नंबरचं थोडंसं चांगलं, चौथ्या नंबरचं थोडंसं चांगलं, अशा पद्धतीने. गोष्ट समजते. चला आता नेक्स्ट असते तुमची, जसं तुम्ही फ्रीज फ्लोट करतात, जे विद्यार्थी फ्रीज करतात त्यांना लगेच इन्स्टिट्यूटला अलॉट म्हणजे जावं लागतं. म्हणजे जे कॉलेज त्यांना अलॉट झालं त्या कॉलेजमध्ये जा, तुमचं सीट बुकिंग करा, किंवा जे फ्लोट करतात त्यांना फ्लोट करायला कॉलेजला जावं लागेल. ठीक आहे. किंवा ऑनलाईन पण करू शकतात. ठीक आहे. पण जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं कॉलेजला. ठीक आहे. तुमची प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल, है ना. त्यानंतर वॅकंट सीट डिस्प्ले. वॅकंट सीट्स तुमच्या जसं तुमचं 4 ऑगस्टला लगेच वॅकंट सीट्स डिस्प्ले होऊन जातील, की म्हणजे आता या पहिल्या राऊंडमध्ये समजा टोटल कॉलेजेसची सीट समजा 300 आहेत, 200 सीट्स भरले पहिल्या राऊंडला कॅप 1ला, कॅप 2ला किती 100 सीट वॅकंट आहेत. 100 सीट कोणत्या कॅटेगरीचे वॅकंट आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला वॅकंट सीट डिस्प्ले होतील कॅप 1चं जसं अलॉटमेंट होईल. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म एंट्री तुमची 5 ते 7 म्हणजे आता सेकंड टाइम ऑप्शन फॉर्म तुम्हाला नाही भरायचा. ज्या विद्यार्थ्यांना काही चेंज करू वाटलं ते एडिट करू शकतात. एडिट ऑप्शन फॉर्म इथं कन्सिडर करा तुम्ही, एडिट करू. परत तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड नाही करायची सेकंड राऊंडला, ही गोष्ट समजून घ्या. एकच कॉलेज लिस्ट अपलोड करायचं. हा, जर तुम्हाला वाटलं की हे कॉलेज मला रिमूव्ह करायचं, हे टाकायचं, ते थोडंफार एडिट करू शकतात तुम्ही. ठीक आहे. चला त्यानंतर तुमचा 10 ऑगस्टच्या आसपास तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट होऊन जाईल राऊंड 2चा. ठीक आहे. आता हे शेड्यूल मी परत बोलतोय, एक्झॅक्टली लास्ट इयरचं शेड्यूल मॅच केलेलं आहे आपण. ठीक आहे. त्यानुसार मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. म्हणजे अलॉटमेंट तुमचं राऊंड 2 मध्ये कोणतं कॉलेज लागलं हे तुम्हाला समजून जाईल 10 ऑगस्टला. 11 ते 13 ऑगस्ट मध्ये तुम्हाला फ्रीज फ्लोट करावं लागेल. सेकंड राऊंडला जे कॉलेज लागलं ते तुम्हाला फ्रीज पाहिजे का फ्लोट करायचे ते तुम्हाला तेव्हा करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला जे कॉलेज लागलं 11 ते 13 ऑगस्ट मध्येच तुम्हाला जर फ्रीज करायचं असलं तर तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल त्या कॉलेजला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सीओईपी लागलं, लगेच सीओईपीला पडावं लागेल तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स वगैरे द्यायला. ठीक आहे. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असेल, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी आली नाही तर काही नाही, तुम्हाला ऍडमिशनच्या टायमालाच द्यायचं असं नाही, 4थ्या राऊंड पर्यंत तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर असं नका कन्सिडर करू की पहिल्या राऊंडला माझं झालं मला पहिल्याच राऊंडला द्यावं लागेल, असं नाही. ठीक आहे. आता वॅकंट सीट्स तुमच्या राऊंड 3 साठी वॅकंट सीट डिस्प्ले होऊन जातील. राऊंड 2 मध्ये समजा आता पहिले 300 कॉलेजेस होते, कॅप 1 मध्ये 200 कॉलेजेस बुक झाले, कॅप 2 मध्ये 250 बुक झाले, आता 50 उरले, 50 टाका कॅप 3 मध्ये. ठीक आहे. आता कॅप 3 मध्ये तुमचे लगे कॅप 3 चा तुमचा ऑप्शन फॉर्म वगैरे एडिट करायचा असेल तर तुम्ही 18 ते 20च्या दरम्यान करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचं अलॉटमेंट होऊन जाईल. कॅप 3 मध्ये कोणतं कॉलेज लागलं हे तुम्हाला 23 ऑगस्ट पर्यंत समजून जाईल बाळांनो. ठीक आहे. गोष्ट समजते. ठीक आहे. त्यानंतर 24 to 26 ऑगस्ट मध्ये तुम्हाला फ्रीज फ्लोट करावं लागेल राऊंड 3 साठीचं. ठीक आहे. राऊंड 3 मध्ये जे कॉलेज लागलं तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 24 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर रिपोर्ट करावं लागेल तुम्हाला 24 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान. ठीक आहे. कॉलेजला. ठीक आहे. त्यानंतर आता हिअर राऊंड 3 पर्यंतच कट ऑफ आहे. तुम्ही असं कन्सिडर करा की 10 सप्टेंबर पर्यंत तुमचे राऊंड 4 पण फिनिश होऊन जाईल. 5-6 सप्टेंबर पर्यंत तुमचा फिनिश होऊन जाईल. म्हणजे तुमचे
कारण UGCची गाईडलाईन आहे बाळांनो, 15 सप्टेंबर पासून तुमचे सगळे कॉलेजेस स्टार्ट झाले पाहिजे, इन्क्लुडिंग सगळे तुमचे कॅप स्पॉट वगैरे सगळे फिनिश व्हायला पाहिजे. जर समजा 5 सप्टेंबरला पण तुमचा राऊंड 4 संपला, त्यानंतर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर मध्ये तुमचे स्पॉट राऊंड होतील. स्पॉट राऊंड मध्ये काय करायचं बाळांनो, तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचे. सिंपलची गोष्ट आहे, जो कॉलेज तुम्हाला आवडत असेल त्या कॉलेजला व्हिजिट करा. आता त्या कॉलेजमध्ये 1000 विद्यार्थी आले, 1000 पैकी एकाच सिलेक्शन होतं, ही गोष्ट समजून घ्या. स्पॉट राऊंड मध्ये जास्त सिलेक्शन होत नाही. इथं तुम्हाला 339 कॉलेजेसची संधी असते कॅप राऊंड मध्ये. स्पॉट राऊंड मध्ये किती कॉलेजेस व्हिजिट करणार? 2, 3, 4, 5 कॉलेजेसच्या वरती व्हिजिट नाही करू शकत. त्या 5 पैकी 5000 विद्यार्थ्यांपैकी 5 सिलेक्ट होतात, असं समजून चाला, है ना. स्पॉटची जी अफवा चालू आहे ना युट्यूब वरती की स्पॉट मध्ये एवढा कमी कट ऑफ जातो, स्पॉट मध्ये होऊन जाईल, अरे किती लोकांचा जातो ते पण सांगा ना तुम्ही. COEP मध्ये 10 ते 15,000 विद्यार्थी अप्लाय करतात स्पॉटसाठी, सिलेक्ट किती होतात? 2 ते 3 विद्यार्थी. ह्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही म्हणून थोडासा येऊन जातो माणूस. ठीक आहे, आता या सायमल्टेनियसली जसं तुमचा पहिला राऊंड लागतो ना, दुसऱ्या तिसऱ्या राऊंड पासून तुमचं मॅनेजमेंट सीट्स पण स्टार्ट होऊन जातात. तुम्ही कॉलेजेसला व्हिजिट करून त्यांची 3x 4x फीज असते बाळांनो. ठीक आहे, ती तुम्हाला पे करावी लागते. ठीक आहे, स्पॉट मॅनेजमेंट बद्दल क्लिअर झालं. मॅनेजमेंट बद्दल मी जास्त बोलतच नाही, आजपर्यंत बोललो नाही, आता पण बोलणार नाही. ठीक आहे, कारण मॅनेजमेंटसाठी मी प्रमोट करत नाही गोष्टी. ठीक आहे, हा मी कॉलेजेसला प्रमोट करेल की हे कॉलेज चांगलं आहे बाबांनो, पण मॅनेजमेंट नाही की तुम्ही पैसे द्या आणि कॉलेजला ऍडमिशन घ्या. माझ्या इथिक्सनुसार ती गोष्ट बरोबर नाही. ठीक आहे, त्याच्यात चुकीचं असं नाही की काही चुकीचं इलिगल आहे असं नाही, पण मला ती गोष्ट बरोबर नाही वाटत. कारण माझी जी ऑडियन्स आहे ती मेजरली खेड्यागावातली ऑडियन्स आहे, मला जे बघतात ते, है ना. त्यांच्यासाठी एवढं फीज वगैरे सांगणं मला योग्य वाटत नाही की मी आता सांगेल इथं की 10 लाख रुपये द्यावे लागतील. माझ्यावरचा विश्वास विद्यार्थ्यांचा उडेल, पालकांचा. ठीक आहे, म्हणून मला त्या गोष्टींबद्दल बोलायचं नाही. भरपूर विद्यार्थी सांगतात मॅनेजमेंट बद्दल बोला, नाही. ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही जाऊ शकतात. ठीक आहे, चला आता हे तुमचं झालं पूर्ण शेड्यूल. ठीक आहे, कॅप 1 पासून तर स्पॉट पर्यंत फ्रीज फ्लोट सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीज फ्लोट अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे, कारण ती गोष्ट समजण्याची खूप गरज आहे. भरपूर विद्यार्थी म्हणतील की दादा तू ऑलरेडी आम्हाला फ्रीज किंवा फ्लोट समजवलेले, परत काय गरज आहे? परत समजवेल मी तुम्हाला, 10 वेळा समजवेल. व्हिडिओ बघायचा असेल बघा, नाही बघायचा नका बघू बाळांनो, कारण ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांना मला समजून द्यायचंय. कारण फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज, तुमचं सिलेक्शन प्रोसेस, ऑप्शन लिस्ट, या गोष्टी मला 10 वेळा टाकाव्या लागल्या ना मी टाकेल, पण तुम्हाला समजून जायला पाहिजे. ठीक आहे, चला कॉलेज खजाना चॅनलला सबस्क्राईब केलं. कॉलेज खजानावरती खूप काही येणार आहे बाळांनो, तुमच्या कॉलेज रिलेटेड खूप काही गोष्टी सगळ्या फ्री मध्ये टाकणार आहे मी. इथं जे कोर्सेस विकताय ना कॉलेजचे कोर्सेस, एक कोर्स विकणार नाही. ठीक आहे, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा.